आज रोजी भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरामध्ये महिला आरक्षण विधेयक संदर्भात आंदोलन केला। त्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षावर आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली। अरे बाबांनो, आंदोलन करताना आपण आंदोलन कोणत्या विषयासंदर्भात करतो याची अगोदर आपण माहिती घ्या। काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन 2023 सालीच महिला आरक्षण विधेयक या ठिकाणी मंजूर केला। खासदार प्रणिती शिंदे आणि सर्व विरोधी पक्षाचे खासदारांनी यासाठी पाठिंबा दिला होता। लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाला आणि राष्ट्रपती यांनी सुद्धा त्यासाठी मंजुरी दिली होती आणि 16 एप्रिल 2026 रोजी याची अधिसूचना मोदी सरकारने काढली होती। परवा जो विधेयक या ठिकाणी मांडला गेला होता तो 131वी घटनादुरुस्ती आणि परिसीमन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक होता। त्यासाठी काँग्रेस पक्षासहित सर्व विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला आणि तो विधेयक नामंजूर झाला। तो यासाठी की उत्तरेतील राज्याचे खासदार संख्या वाढवून आपल्या देशावर कायमचे सत्ता गाजवण्याचा षडयंत्र हे भाजप सरकार आणि मोदी सरकारचा होता, म्हणून सर्व विरोधी पक्षांनी तो आणून पाडला। तुम्हाला महिलांची एवढीच काळजी असेल तर 2023 साली जो महिला आरक्षण विधेयक मंजूर झाला तो ताबडतोब लागू करावा म्हणून सर्व विरोधी पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांनी खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा परवा लोकसभेत मागणी केली। तो ताबडतोब लागू करून महिलांना तुम्ही न्याय द्या आणि आता असे खोटे आंदोलन आता करू नका। आतापर्यंत 12 वर्ष लोक फसले, आता फसणार नाहीत। लवकरच लोक तुमची जागा दाखवून घेतील। जय हिंद, जय भारत।